राम नारायण राम. आपल्या सर्वांचा मार्ग एकच आहे. आपण सर्वजण एकत्र बसून विचार करू. प्रत्येकाच्या आत जन्मसिद्ध अधिकार जागृत होईल. आपण सर्वजण एका शाळेचे विद्यार्थी आहोत. जर आपण हे समजले तर कोणतेही नैतिक अडथळे राहणार नाहीत. एकाच नीतीच्या आधारावर बसून आपण एकाच प्रकारचे शिक्षण घेऊ. आपण कधी असे म्हणू शकतो की आपल्याला आजार नाही, दुःख नाही, कोणतीही वेदना किंवा पीडा नाही? आपण सर्वजण हे जाणून घेऊ की आपण येथे का आलो आहोत. आपल्याला माहिती आहे की मृत्यू अनिवार्य आहे. हे समजून घेऊन आपण अनंत विश्वाच्या विराट शक्तीकडे वाटचाल करू. आपण त्या सुराला साधू जो साधल्याने सर्व काही जाणून घेता येईल. जर या शरीररूपी यंत्रावर तो सूर वाजवू शकलो तर आपल्याला जाणवेल की आपल्या आत विचारांचा प्रवाह सुरू झाला आहे. आजारीपण आणि दुःखामुळे आपण भरकटलो आहोत. सर्व काही विभाजित झाले आहे. त्यामुळे विचारांचा प्रवाह लांबवर जाऊ शकत नाही. इतक्या ग्रंथांची निर्मिती झाली आहे, परंतु जवळजवळ सर्वत्र सांप्रदायिकता आढळते. आदिवेदांमध्ये एकाच सुरामध्ये एकत्र येण्याचा विचार होता. त्यावेळी कोणत्याही हितोपदेशाची आवश्यकता नव्हती. या विश्वाच्या सुरुवातीला आपण फक्त टीका आणि दुसऱ्याच्या समृद्धीबद्दलची असूया याशिवाय काहीच पाहिले नाही. जर आजही आपण एकत्र आले नाही तर आपण नष्ट होऊ. मूळ नीतीमध्ये स्थित धर्म प्रत्येकाला समजवावा लागेल. नीतीचे तुकडे जोडून जेव्हा सर्व लोक समजतील की यामध्ये कोणताही फंदा नाही, तेव्हाच नेत्यांना समजावावे लागेल की केवळ पद मिळवण्यासाठी नीती बिघडवू नका. आपल्या आत सर्व प्रकारच्या शक्ती आहेत. त्या योग्य प्रकारे वापरल्यास प्रत्येक समस्येचे समाधान होईल. धर्माचे बीज पेरण्यासाठी आधी जमीन सुपीक करावी लागेल, अन्यथा ती वाळवंट बनून जाईल.